नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर नगरसेवक हा एका प्रभागासाठी, एका विभागासाठी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असतं, कारण त्याच्यावरच प्रभागाचा विकास जो आहे तो पूर्णपणे अवलंबून असतो. आणि त्याचबरोबर तिथले राहणारे नागरिक असतात, त्यांच्या मूलभूत गरजा देखील त्यांच्याकडून पूर्ण होत असतात. आणि त्यामुळे एक योग्य नेतृत्व निवडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता नेमकं कोण आपल्या प्रभागाचं नेतृत्व करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष आहे. आणि त्यामुळे नेमकं या निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार आणि कोण आहे जो या प्रभागाचं नेतृत्व करणार याची तयारी देखील आता जोरदार सुरू आहे. तर कोणाची तयारी कुठपर्यंत सुरू आहे यासाठीच आपण याचा आढावा घेण्यासाठी ह्या कार्यक्रमात अनेक लोकांना भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. तसेच आता सध्या आपल्याकडे आहे विरारच्या प्रभाग क्रमांक 12चे माजी सरपंच जॉन कोरिया सर. सर नमस्कार, तुमचं कार्यक्रम. नमस्ते. नमस्ते. नमस्ते साहेब, काय सांगाल तुम्ही? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणजे जोपर्यंत आम्हाला माहिती आहे की तुम्ही 35 वर्ष झाले जवळपास या पक्षात आहात, बहुजन विकास आघाडीमध्ये. तर तुम्ही या पक्षात कधीपासून काम करताय आणि तुम्हाला या राजकारणाची आवड कधीपासून लागली? आम्ही पक्षाच्या स्थापनेपासूनच आम्ही माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्याबरोबरच आम्ही आहोत सुरुवातीपासूनच. आणि त्यांच्याकडूनच आम्ही हे सोशल ॲक्टिव्हिटीचं सगळं अभ्यास त्यांचा आम्हाला मिळाला की सोशल कसं बनायचं, कसं लोकांची सेवा करायची, कशी कामं हाताळायची, कसं काय, ह्या माध्यमातून आपणच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं हळूहळू शिकता आलं. हां. आणि मग तुम्हाला आवड निर्माण झाली? आणि ती आवड निर्माण झाली. आणि मग आवड निर्माण झाल्यानंतर 1995ला मला एक संधी मिळाली. ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं. गावातल्या लोकांनी सांगितलं की तू इलेक्शन लढवायचं. आणि मग त्यानंतर तुम्ही इलेक्शन? मग ते इलेक्शन लढवलं. मग तुम्ही साधारण किती वर्ष सरपंच पदावर होता? 5 वर्ष मी सरपंच होतो. आणि त्या इलेक्शनला मला बिनविरोध म्हणून सीट मिळालं. अच्छा, बिनविरोध म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशनच नव्हतं कोणी, की तुमचं तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या कामांवर लोकांना विश्वास होता? नाही, कामावरती विश्वास होता. आणि सगळ्याच लोकांनी, आमच्या वॉर्डमधल्या सगळ्याच लोकांनी सांगितलं की कोणी उभं राहणार नाही, तुम्हीच उभं राहायचं. कारण कधीही तुम्ही आम्हाला आमच्यासाठी उभे राहता आणि एवढी आम्हाला मदत होते. तर त्यामुळे ते 95ची संधी घेऊन मी सरपंच पदासाठी इलेक्शन लढवण्याची तयारी दाखवली. त्याच वेळेला मग सरपंच व्हायच्या अगोदर ग्रामपंचायतीचं इलेक्शनचा विषय होता. आमच्या ग्रामपंचायतीला 5 वॉर्ड होते. 5 वॉर्डपैकी 3 वॉर्डमध्ये मी फिरून सगळ्यांची व्यवस्थित मीटिंग्स घेतल्या आणि ते 3ही वॉर्ड सुद्धा मी बिनविरोध करून घेतले. तर 15 पैकी 9 सीट मी बिनविरोध केल्यामुळे नॅचरली सरपंच पद माझ्याकडेच राहिलं. तुम्ही समाजकारणातून राजकारणात आपण पाऊल ठेवायला हवं, कारण तुम्ही जसं सांगितलं की आप्पांकडे तुम्ही बघितलं आणि तुम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. पण मग आपणही फक्त समाजकारण न करता आपल्यालाही राजकारण करायला हवं असं का वाटलं आणि केव्हा वाटलं? तेव्हापासूनच आम्हाला आप्पांच्या म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूरांच्या लोकनेते आहेत त्यांच्या संपर्कात राहून हे सगळं हळूहळू त्यांच्याबरोबर मीटिंगला जाणं किंवा कुठे सभा असतात ते सगळे अटेंड करून आम्हाला सुद्धा जाणवलं की आपण असं राजकारणात उतरावं आणि ह्या सगळ्या गोष्टी. कारण राजकारणामुळे कसं आहे, आपल्या लोकांची सेवा आपण चांगल्या पद्धतीने करू शकू. त्यांच्या अडचणी आहेत, त्यांची जी कामं आहेत, जी रेंगाळलेली कामं असतात ते सगळं करण्यासाठी कुठेतरी आपल्याला एक पद हवं. आणि त्या पदासाठी आपण स्वतःहून आपण ती एक इच्छा व्यक्त केली की चला आपण आता ह्या पदासाठी आपण तयारी दाखवूया. ओके. तुम्ही जेव्हा जसं म्हणताय की तुम्ही जेव्हा सरपंच होता, खूप आधीचा काळ येतो, त्यावेळेस अगदीच परिस्थिती फार बिकट होती. आणि त्यावेळेस मग तुम्ही कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सावरल्या? नक्कीच त्यावेळेला आमच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न फार कमी होतं. मग ते सगळं सांभाळणं आणि ते मॅनेज करणं, ग्रामपंचायतीतल्या कामगारांचा पगार देणं, ह्या सगळ्या गोष्टी ताळमेळ जमत नव्हता. पण तरी पण आम्ही ते कसंही थोडंसं ॲडजस्ट करून, काही आमचे सभासद होते ते सुद्धा आमचा सहभाग द्यायचे. आणि परंतु कामं जी आहेत, मोठी कामं, ही आम्हाला लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून पहिलं काम आम्ही मोठं काम केलं त्यावेळेला ते स्मशानभूमीचं. अच्छा. ती स्मशानभूमी एक, त्यानंतर रस्त्याची जी कामं होती, त्याआधी स्मशानभूमीच नव्हती. पूर्वी स्मशानभूमी तिथे नव्हती, ओपनवरतीच सगळे हे चालायचं तिथे. अंत्यविधी जे अग्नी वगैरे देत होते ते ओपनवरतीच होतं. परंतु पहिलंच हे काम आम्ही त्यावेळेला करून घेतलं. तदनंतर रस्त्याची कामं जी होती ती रस्त्याची कामं करून आम्ही घेतली. मुख्य रस्ते जे वर्दळ जे आहेत, जे लोकांचं जाण्या येण्याचे जे मुख्य 2-3 रस्ते आहेत
त्या रस्त्यावरती सुद्धा भरपूर दुर्लक्ष झालेलं होतं. अच्छा. ते रस्तेसुद्धा आम्ही त्यावेळेला करून घेतले. त्यानंतर पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी जे गटारं जे असतात त्या गटाराचं सुद्धा अगदी म्हणजे बांधकाम केलेलं नव्हते. फक्त जुन्या पद्धतीने जे माती खणायची, बाजूला काढायची आणि मार्ग मोकळा करायचा असं होतं. पण त्यावेळेला गटाराची सुद्धा बांधकामं आम्ही आमदार हितेंद्र ठाकूरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, कुठून फंड आणायचा, कोणत्या जिल्हा परिषदेतून कोणत्या योजनेतून आपल्याला निधी उपलब्ध होतो, पंचायत समिती आपल्याला कशी मदत करू शकते, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला हे करून माहिती देऊन त्यांनी आम्हाला सांगायचं इथे अर्ज करा, तिथे अर्ज करा, ह्या व्यक्तीला जाऊन भेटा, त्या व्यक्तीला जाऊन भेटा, आणि ते सगळे फंड आम्ही गोळा केले आणि हळूहळू कामाचा विकास आम्ही करू शकले. हां, त्यामुळे ते विकास कामांचं बऱ्यापैकी आम्ही त्यावेळेला मॅनेज करू शकले. तुम्ही आता इच्छुक उमेदवार आहात. आता इच्छुक नक्कीच. उमेदवार आहे. तर तुम्ही काय सांगाल, ज्यावेळेस आता तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक व्हाल त्यावेळेस तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची कामं जी तुम्हाला वाटतं की ही मी कामं सर्वप्रथम करेल किंवा ही कामं मी कार्यरत असताना करेन? आता असं आहे की मूलभूत गरजा ज्या आहेत ह्या मूलभूत गरजावरती गेल्या 3-4-5 वर्षापासून दुर्लक्ष झालेलं आहे. कारण प्रशासकीय काळ आहे आणि त्या काळामध्ये काही कामं झालेली नाहीत. भरपूर रस्ते दुरवस्थित आहेत. त्यानंतर पाण्याची व्यवस्था नाही, पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे सगळीकडे पाणी साचला राहतो. अगदी काही गावं अशी आहेत की 2-2, 3-3 दिवस तो पाणी तिथून उतरत नाही. त्यामुळे लोकांचं सुद्धा बरंचसं त्याच्यावरती नगरपालिकेवरती एक हे आहे की बाबा पाणी अजून निघत नाही, त्याच्यासाठी नगरपालिका काहीच करत नाही. पण नगरसेवकच नाही आहे, इलेक्शनच नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते थोडंसं पेंडिंग राहिलेली कामं आहेत. ह्याच्यावरती आम्हाला पहिलं लक्ष द्यावं लागेल. प्यायचं पाणी जो आहे त्याच्या टाक्या वगैरे बनवलेल्या आहेत, ते सुद्धा आता स्टँड पोस्ट वगैरे चालू करून ते सुद्धा आम्हाला पाण्याचा सप्लाय करावा लागेल. कारण अगोदर जल प्राधिकरणच्या योजनेमार्फत पाण्याच्या टाक्या वगैरे बनवलेल्या आहेत, पाईपलाईन देखील टाकलेली आहे, पण गावात पाणी सप्लाय, आमच्या विभागात पाणी सप्लाय झालेलं नाही. परंतु त्यावरती सुद्धा लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा करून आम्ही तो आता चालू करून घेऊ. तुम्ही जसं सांगितलं तुम्ही बिनविरोध निवडून आला होतात. हो. तर बऱ्याचदा असं होतं की आता कारण बहुजन विकास आघाडी हा राष्ट्रीय पक्ष नाहीये, त्यामुळे बहुतेकदा असं होतं की ज्याची लोकप्रियता असते त्यांना बऱ्याचदा राष्ट्रीय पक्षाकडून ऑफर केली जाते त्यांच्या पक्षात येण्यासाठी. तशा प्रकारची कुठली ऑफर तुमच्यापर्यंत आली होती का, आणि तुम्ही ती घेतली, नाही घेतली, न घेण्याची कारण काय होती? नाही, अशी ऑफर आलेली एका पक्षाकडून की तुम्ही आपल्या पक्षात जॉईंट व्हा आणि तुम्हाला पुढे हे करू, असं सहकार्य करू, उमेदवारी देऊ वगैरे. पण मी सांगितलं, म्हटलं नाही, आमचा जो पक्ष आहे त्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आणि पुढे भविष्यातही आम्ही त्यांना सोडणार नाहीत. त्यामुळे आमच्या बाजूला तुम्ही येऊ नका, तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी राहा तरी चालेल, पण आम्ही इलेक्शन लढवणार, आमचं बहुजन विकास आघाडी आम्ही सोडणार नाही. तुम्ही जसं सतत म्हणताय की आमचा पक्ष आम्ही सोडणार नाही वगैरे, तुमच्या पक्षातले इतर देखील उमेदवार आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारचं भाष्य केले. असं काय आहे तुमच्या पक्षात जे तुम्हाला वाटतं की आम्हाला इतर पक्षांमध्ये दिसत नाही? आमचं असं आहे की लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर जे आहेत ते पहिलं कार्यकर्त्याचं ऐकतात. कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे, काय घराणं आहे, काय अडचणी आहेत, आणि त्यामुळे त्यांना शेवटच्या कार्यकर्ता, अगदी लहानातला लहान कार्यकर्ता जो आहे त्यांना नावाने हाक मारतात ते. त्यामुळे ते नावाने हाक मारल्यामुळे काय होते की आपलेपणा एक निर्माण होते की एवढी मोठी व्यक्ती, जर हजारो लाखो लोक त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यात जर माझ्या नावाची आठवण त्या व्यक्तीला आहे, म्हणजे खूपच मोठं आम्हाला आपुलकी वाटते. मग आपण त्यांच्या जोडीलाच राहिलं पाहिजे, असं आहे. मला काय सांगाल, सध्या इथे कुठल्या कुठल्या समस्या आहेत ज्यांच्यावर असं वाटतं काम करणं गरजेचं आहे? जसं म्हणजे शैक्षणिक विभाग असेल किंवा मग आता जसं म्हणाला तुम्ही रस्त्यांचा प्रॉब्लेम असतील, रस्ते दुरुस्त करण्यापासून ते पाणी असेल किंवा इथली वीज असेल, याबद्दलच्या सगळ्याची कशी परिस्थिती आहे सध्याची आणि त्याच्यावर कसं काम करणं अजून गरजेचं आहे? आता विजेचा प्रश्न खूप मोठा आहे, अनेक वेळा वीज खंडित होते, त्यामुळे विजेचा प्रश्न इथे लपंडाव चालूच असतो ह्या परिसरात. आणि पावसाळ्यात तर खूपच त्रास होतो, म्हणजे 2-2 दिवस सुद्धा वीज नसते. हां, परंतु आता लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामार्फत आमच्या गावाच्या बाजूलाच म्हणजे सतपाळा इथे पॉवर स्टेशनसाठी जागा तयार करून घेतलेली आहे. ती शासनाकडून मंजूर करून घेतली आणि तेथे सुद्धा आता ते काम लवकरात लवकर चालू होईल. त्यामुळे इकडचा जो विजेचा प्रश्न आहे तो आता मिटून जाईल. आणि पाण्याचा प्रश्न, आणि राहिला प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तो पण लवकरात लवकर मिटेल, कारण पाईपलाईन झालेली आहे.
पाण्याच्या टाक्यासुद्धा बांधलेल्या आहेत, परंतु गेल्या 3-4 वर्षात नगरपालिकेने त्यांच्यावरती जास्त लक्ष त्या गोष्टीवर दिलेलं दिसत नाही. त्यामुळे ते खंडित राहिलेलं आहे. अदरवाईज ते काम पूर्ण झालं असतं तर लोकांना मिळालं असतं. ते सुद्धा पाण्याच्या टाक्या वगैरे ते आपणच्या ह्याच्यात कारकिर्दीतच म्हणजे हितेंद्र ठाकूरच्या कारकिर्दीतच ते सगळं झालेलं जलप्राधिकरणाकडून ते योजनेतून झालेलं आहे. विरारला सुद्धा जो पाणी आणला तो सुद्धा माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कारकिर्दीत म्हणजे आपल्या ह्याच्यातून वाडा आणि पिंजाळ प्रकल्पातून तिथून पाणी आणलेलं, सूर्या नदीचं पाणी आणलेलं, पाईपलाईन टाकून आणलेली आहे. सगळं पाणी भरपूर पाणी आता उपलब्ध झालेलं आहे. आमदारांचं एक विशेष असं म्हणजे हितेश ठाकूरांचं एक विशेष सांगायचं झालं, जरी एखाद्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना काही तक्रार केली जे असं असं आमच्या गावात नाही, मग त्या गावात त्यांच्या वतीने जे लोकप्रतिनिधी आहेत लगेच त्यांना फोन करून सांगतील, अरे अमुक अमुक व्यक्ती आलो होते, त्याची काय अडचण आहे ती जाऊन दूर कर ताबडतोब. मग आम्ही उठून लगेच ती दूर करतो. कारण त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे की हे काम आत्तापर्यंत पोहोचलं म्हणजे माझं काम इमिजिएटली ताबडतोब ते दुरुस्त होईल, काम नीट होऊन जाईल, काही अडचण नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर विरारहून आता ज्या आम्ही पश्चिम पट्ट्यात राहतो तर लोक जी येतात रात्री अपरात्री जे महिला वगैरे जे कामावरून येतात, तर आता ते आपणच्या कारकिर्दीत तशी कधीच भीती किंवा काही निर्माण वाटली नाही, कधी अडचण वाटली नाही की एवढं असं एकांतात कसं काय जायचं वगैरे. त्यांचं खूप त्या गोष्टीवरती लक्ष असायचं, इथे कोणाचीही त्रास नाही झाला पाहिजे, पब्लिकला त्रास झाला नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे लोकांचं एक आपुलकी त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आहे की हा पक्ष आमचा आहे, आपा हितेंद्र ठाकूर आपा हे आमचे आहेत असं प्रत्येकाला वाटतंय. हे झालं. आणि शिक्षणाबद्दल काय सांगाल? शैक्षणिक व्यवस्था कशी आहे? शैक्षणिक व्यवस्था आता स्वतः विवा ग्रुपचंच कॉलेज आणि शाळा आहेत. बऱ्याचशा लोकांना सुविधा उपलब्ध झालेल्या, हजारो मुलं तिथे शिकत आहेत. शिरगाव इथे सुद्धा मोठं कॉलेजचं त्यांचा प्रकल्प झालेला आहे. तिथे सुद्धा हायर एज्युकेशनचं डिग्री कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस सगळे चालू झालेले आहेत. आणि क्षितिजदादा ठाकूर, आमदार क्षितिजदादा जे आहेत ते ह्या शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत खूप मेहनत घेत आहेत की लोकांना सगळ्या प्रकारचं शिक्षणाचं उपलब्ध इथे वसईमध्ये कसं होईल ह्यावरती ते लक्ष देत आहेत. आता जसं मी म्हणालात की जवळपास शिक्षणाचा पण जवळपास मार्गी लागतोय, बाकी सगळ्या गोष्टी पण मार्गी लागतात, मात्र पक्ष ज्यांनी एवढ्या प्रमाणात पक्ष तुमचं काम करतोय त्यांनी कधी इथे रोजगार निर्मितीसाठी पाऊल उचललंय का? कारण इथे मोठ्या प्रमाणात जे आहेत चाकरमनी आहेत, जे इथून जे आहेत कामासाठी चर्चगेट वगैरे टाउन सारख्या ठिकाणी काम करायला जातात किंवा लांब लांब प्रवास करून जातात, तर त्यावेळेस या पक्षाने इथल्या लोकांच्या रोजगारासाठी काम केलंय का? आता अलीकडेच तुम्हाला सुद्धा माहिती पडलं असेल कदाचित, कॉलेजमधून जे कॅम्प्स म्हणजे जे हे इंटरेस्ट एक्झाम्स वगैरे होतात आणि कॉलेजमध्ये कॅम्प्स वगैरे बोलवून जे सिलेक्शन होते मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांचं नोकरीसाठी, ते सुद्धा चांगले मोठे मोठे कंपनीज इथे येत आहेत आणि ह्यूज पॅकेज त्यांना दिलं जाते. ह्यासाठी सुद्धा रोजगार कसं मॅनेज करायचा. तर नंतर वसई इथे मला सांगायचं असं आहे की क्षितिजदादा ठाकूर ह्यांनी ह्या बाबतीत एक मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे की जो रोजगार निर्मितीचा जो विषय आहे इथे वसईमध्ये, इकडच्या मुलांना बाहेर जायची गरज नाही, इथे वसईमध्येच रोजगार उपलब्ध होईल ह्याची योजना त्या लोकांनी आखलेली आहे. आणि त्याच्यावर काम चालू आहे की होणार आहे? किती वर्षात त्यांनी यावर काम करेल अशी आता लवकरच ते मार्गी लागेल. अगदी 2-3 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे लवकरच आहे जे रोजगाराचा प्रश्न देखील लवकरच सुटेल अशी तुम्हाला तुमच्या पक्ष तुमचं एवढं काम करेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे. जसं बहुजन विकास आघाडी जी आहे ती काही विशिष्ट विभागांमध्येच कार्यरत आहे, तर तुम्हाला तो पक्ष वाढावा आणि तो वाढवण्याकडे तुमचा कशा प्रकारे कल आहे असं तुम्हाला वाटतं? पक्ष वाढायला सगळे कार्यकर्ते आपले हे जबाबदार असतात. कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मेहनत घ्यावी लागेल. कार्यकर्त्यांनी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दाबून न ठेवता खुल्लं अगदी जर बोलले आणि त्यांना जर त्यांचं समस्या जर आपण निस्सारण केलं म्हणजे त्यांना वाटलं की बाबा चला आमचे, मग ते ऑटोमॅटिकली ह्या पक्षाला ते अटॅच होतील. हल्लीपर्यंत काही लोक आहेत की त्यांना माहिती नाही की हा पक्ष कशा पद्धतीने काम करतोय, कसं संपर्क वाढवायचा, कोणाशी हे करायचं, त्यामुळे ते थोडेसे लांब राहिल्यामुळे हा पक्ष. परंतु आता
खूपशी मेहनत जे मागचे जे नगरपालिका जे माजी नगरसेवक जे आहेत त्या लोकांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आळीमध्ये खूप भरभरून काम केलं. त्यामुळे लोकांना हे कळलेलं आहे की हा पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतोय. नक्की. हां, आणि त्यामुळे लोकांचा संपर्क हळूहळू वाढलेला आहे. तर पक्ष बांधणीसाठी ह्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आता कार्यकर्त्याची संख्या सुद्धा खूप मोठ्याने वाढलेली आहे. आता तुम्ही सध्याचं राजकारण पाहता, ज्या प्रकारे पक्षांतर करतायत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, तुमच्या पक्षात ही एकनिष्ठता आहे, एकजूट आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल की काय कारण आहे नेमकं की ही एकजूटता अजूनही टिकून आहे? एकजूट टिकून आहे म्हणजे ह्याला कारणीभूत आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर. ते ज्या पद्धतीने लोकांशी जे संपर्कात राहतात, म्हणजे अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याला सुद्धा इझिली एंटरटेन करतात. तुम्ही कधीही फोन करा त्यांना, ते फोन तुमचं उचलणार. मग तो छोटा मोठा कार्यकर्ता जरी असेल तरी त्याला ती भीती वाटत नाही. त्यामुळे हा पक्ष किंवा लोकांचा संपर्क जो आहे तो त्यांनी ठेवलेला आहे आणि लोकांचं एक प्रेम आहे, विश्वास आहे त्यांच्यावरती की माझं जे काय अडचण असेल ती ही व्यक्ती आम्हाला अडचणीतून दूर करेल. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास आहे लोकांचा. की आता शेवटचा प्रश्न आहे की येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या तरुणांना तुम्ही कशा प्रकारे काय मेसेज द्याल नेमकं या राजकारणाबद्दल? आपल्याला आपला हा पट्टा जो आहे वसई विरारचं शहर म्हणजे जे नगरपालिकेची हद्द जे आहे या हद्दीमध्ये चांगल्या प्रकारे सगळी कामं होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला स्थानिक पक्ष जो आहे तो स्थानिक पक्ष आपल्या चांगल्या पद्धतीने काम करेल. आपल्या ज्या अडचणी आहेत हे आपण आपल्या स्थानिक पक्षाच्या लेवलला सोडवू शकू आणि आजपर्यंत सोडवत आलेले आहेत. ह्याचा अनुभव सगळ्यांना आहे. तर त्यामुळे असं काही नवीन असं काही हे नाही, पण मी सांगेन की आपला पक्ष जो आहे बहुजन विकास आघाडी ह्याच पक्षाशी संलग्न राहा तर आपली सगळी कामं सुरळीतपणे व्यवस्थित होईल. कारण ह्याच्यावरती कोणी काम नाही केलं तर ह्याच्यावरती अंकुश आमचे लोकनेते जे आहेत ह्यांचं एक अंकुश आहे की तिकडे काम का नाही झालं, ती तक्रार का आली, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते एवढं बारकाईने लक्ष देतात. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी ह्या पक्षाकडेच वळणं गरजेचं आहे. थोडक्यात समाजकारण जर करायचं असेल तर तुम्ही राजकारणासोबत मोठ्या प्रमाणात समाजकारण करायचं असेल तर या पक्षाशी निगडीत राहणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हटलं. ठीक आहे, आपण आता इथेच थांबत आहोत कारण तुम्ही जे आहे तुमच्याबद्दलची माहिती आणि या पक्षाबद्दलची एकंदरीत माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा वेळ देण्यासाठी धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी.